आज मी एक मराठी सिनेमा बघितला. सिनेमाचं नाव आहे तिघी. सिनेमा फार आवडला मला. सिनेमामध्ये एक डायलॉग आहे की काही निर्णय ठामपणे घ्यावे लागतात. माहीत नाही कॅमेऱ्यावर आल्याच्यानंतर काय छुतियापा होतो, पण मी बोलू नाही शकत कॅमेऱ्यासमोर. त्यामुळे इकडे वर बघून बोलतोय. मूवीमधला एक डायलॉग आहे की काही निर्णय ठाम होऊन घ्यावे लागतात, प्रॅक्टिकल होऊन घ्यावे लागतात. कधी कधी वाटतं तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, पण काही निर्णय अतिशय ठामपणे घ्यावे लागतात आणि ते तुम्हाला जरी वाटत असतील आज चुकीचे आहेत तरी सुद्धा ते बरोबर असतात. सिनेमा फार मस्त आहे. मला असं वाटतं की सर्वांनी हा सिनेमा बघायला पाहिजे. मग सिनेमा मराठी आहे. प्रत्येक मराठी एका तरुणाने आणि तरुणीने सर्वांनीच हा सिनेमा बघायला पाहिजे. सिनेमा तुम्हाला फार साऱ्या गोष्टी, स्पेशली तिघी हा चित्रपट तुम्हाला फार साऱ्या गोष्टी शिकवून जातो. सिनेमामध्ये एक आई आणि तिच्या दोन मुलीमधलं प्रेम जे दाखवले ते प्रेम फार खास आहे. दोघी बहिणींमधले होणारे भांडणं, त्यांच्या आईसोबत होणारे भांडणं, त्या सर्वांमधलं प्रेम, त्यांच्यामधली एकमेकींसाठी असलेली आपुलकी, त्या बहिणींचे आणि त्यांच्या हजबंडसोबत त्यांचे असलेले रिलेशन, त्यांची फायनान्शियल कंडिशन आणि त्यांची ॲक्टिंग तशी फारशी कळत नाही मला, पण जे काही मी फील केलं या सिनेमामधून ते मी सांगू नाही शकत. सिनेमा तुम्हाला हा उघड्या डोळ्याने दाखवायचा प्रयत्न करतो की तुमची आई तुमच्यासाठी काय असते. आणि सिनेमा पाहिल्याच्या नंतर माझेसुद्धा माझ्या स्वतःच्या लाईफमधील काही डिसिजन मी सुद्धा चेंज केलेत. नकळत किंवा अनकळतपणे आपण सुद्धा काही आपल्या जीवनामध्ये चुका करत असतो. पण सिनेमा पाहिल्याच्या नंतर, तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर मला कळलं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि तेव्हापासून मी स्वतःला चेंज केलंय. सॉरी, हसतोय, माफ करा, पण कॅमेरा पाहिल्याच्या नंतर होतो कधी कधी नाही, हमेशाच होतो म्हणू शकता तुम्ही. हीच अपेक्षा की सर्वांनी हा चित्रपट बघावा. स्पॉइलर बाकी जास्त देत नाही, पण सर्वात एक मोठी गोष्ट जी मला ह्या चित्रपटाबद्दल आवडली ती म्हणजे त्या मुलींचं आणि त्या आईचं असलेलं रिलेशन फार सुंदर दाखवलंय. की त्यांच्यामधलं जे प्रेम आहे, मग ते प्राण्याविषयी असो, ते प्रेम बहिणींमधलं असो, ते प्रेम आई आणि बहीण यांच्यामधलं असो, फार सुंदर प्रकारे दाखवायचा प्रयत्न केलाय. आपण जगामधल्या बेफालतू गोष्टींवर वेळ खर्च करतो, पैसा खर्च करतो, पण मला असं वाटतं की या सिनेमावर आपण पैसे खर्च करायला पाहिजेत आणि आवर्जून हा चित्रपट बघायला पाहिजे. आणि जर पैसा खर्च जर नसेल करायचा माझ्यासारखा, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकता ही मूवी. पाहणं चुकीचं आहे, पण जर एखादी गोष्ट जर तुमच्याकडे नसेल तर मला वाटतं की तुम्ही ती करण्यासाठी, तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्ही सिनेमा पाहायलाही पाहिजे. तो मोबाईलमध्ये पाहू शकता तुम्ही. तुम्हाला इंटरनेटच्या शक्तीचा वापर करावा लागेल. पण बस एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आवडला असेल तर फॉलो करा, नसेल आवडला तर अनफॉलोही करू शकता. धन्यवाद.